ग्रामविकास हा देशाचा आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक आहे। गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत घराघरात भावकीत होणारे वाद आपण पाहतो। मात्र सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे या सधन गावानं एकाच कुटुंबाकडे तब्बल 55 वर्ष सरपंच पद दिलंय। सत्तेचा सकारात्मक वापर करून झांजुर्णे कुटुंबानं तडवळे गाव आदर्श केलंच, पण सर्व धर्म समभावाचा संदेश या गावानं राज्यापुढे ठेवलाय। तडवळे येथील झांजुर्णे कुटुंबातील 3 पिढ्यांना सरपंच पदाचा बहुमान मिळालाय। सर्जेराव बापू झांजुर्णे, श्रीमंत भाऊ झांजुर्णे व मोनाली झांजुर्णे यांनी तडवळे गावाचा चेहरा मोहराच बदलून टाकलाय। याबाबत बोलताना गावचे माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य श्रीमंत झांजुर्णे यांनी गावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। तडवळे गावानं आणि ग्रामस्थांनी आणि तिथील असणाऱ्या सर्व लहान थोरांनी हे प्रेम अतिशय पहिल्यापासून आमच्या कुटुंबावर केलेलं आहे। याचं कारण सुद्धा असंच आहे की आमच्या वडिलांनी सर्जेराव बापूंनी तितकंच प्रेम असं सर्व गावावर केलेलं आहे। सर्व गावातील कुठल्या अडीअडचणी असतील, कुठलाही प्रसंग असेल, तिथं स्वतः जातीनं उभे राहिलेले आहेत। अनेक ग्रामस्थ आम्हाला सांगतात आता की तो काय पूर्वीचा प्रसंग आम्ही कधी पाहिलेला नाही, परंतु कुठलंही कार्य करत असताना, समाजकार्य करत असताना पहिल्यांदा ते नाल्यात उतरत होतं, खोरं घ्यायचे, गाम्याला घ्यायचं आणि चिखल त्या नाल्यातलं घाण बाहेर स्वतः काढत होते किंवा एखादा अतिक्रमण काढत असलं तर ते स्वतःहून ते पुढे जात होते। असं आम्हाला आमच्या जे ज्येष्ठ मंडळी आहे, आम्ही तर त्यांचा काळ काय म्हणजे त्यावेळेचा पाहिलेला नाही, परंतु आणि त्याचमुळं गावावरचं नितांत प्रेम हे त्यांच्यावर बसलं आणि त्यामुळं गावाने त्यांना सलग 40 वर्ष ग्रामपंचायतीवर ठेवलं आणि त्यांचीच दुरा मला जेवढं काही सांभाळता येईल, त्यांच्या पायावर पाय देता येईल तेवढंच पद्धतीनं मी स्वतः त्याच पद्धतीनं वागत राहिलो आणि गावाशी प्रेम ठेवलेलं आहे, गावाशी नातं ठेवलेलं आहे आणि चांगल्या लोकांशी संबंध ठेवल्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे। सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा व सैनिकी परंपरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे या सधन गावच्या ग्रामस्थांनी 1952 ते 2017 या कार्यकाळात 55 वर्ष सरपंचपद एकाच घरात, ते देखील बिनविरोध दिलाय। हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तडवळे या गावात 1952 ते 1992 या कार्यकाळात सर्जेराव झांजुर्णे यांनी श्रमदानाच्या माध्यमातून रस्ते, ग्रामपंचायत इमारत, प्राथमिक शाळा, बंधारे, व्यायामशाळा, ड्रेनेज यासारखी कामं केली। तडवळे कोरेगाव रस्ता देखील श्रमदानातून तयार झाला आहे। हे काम पाहण्यासाठी तत्कालीन राज्यपाल तडवळे गावात आले होते। बापू एक आपल्या छोट्याशा कुटुंबामध्ये जन्माला आले, त्यातनं त्यांनी मिलिटरीमध्ये प्रवेश केला बरं का, आणि मिलिटरीतनं घरी राहिल्यानंतर पेन्शनवर आल्यानंतर त्यासनी जरा गावाची दुर्दशा वाटायला लागली। म्हणजे जायला रस्ता नाही, इमारती नाही, ती काय नाही असं त्यासने, आणि त्यांनी ते पुन्हा त्याच्यात लक्ष घालून जे आता जो गावचा विकास दिसतो तुम्हाला, तो बापूंच्या हस्ते बापूंनी करून दाखवला, पण त्याला परमेश्वरांनी आयुष्याची साथ दिली नाही, पण तेवढ्या अवधीत त्यांनी हे सबचं गावाचं हे केलं। सर्जेराव ज्ञानू झांजुर्णे बापू हे देशसेवा बजावत असताना आर्मीत होते, परंतु त्या आर्मीतून रिटायर झाल्यानंतर त्याने असा इरादा केला की आपल्या समाजसेवा आपण करायची आणि गाव आपलं एक सुधारणा विकास दृष्टीने करायचा असा इरादा ठेवून त्यांनी पावलं उचललं आणि त्या श्रमदानातून त्यावेळेला बरीचशी कामं केली। काँक्रीटची गटारं, पुन्हा हायस्कूल शाळा, मराठी शाळेला 2-3 खोल्या होत्या, त्यात काही सगळे विद्यार्थी बसत नव्हते, मग कुठे मंदिरात यात वर्ग चालायचे, तर त्यांनी शाळेचं मराठी शाळा बांधण्याचं एक निश्चय केला आणि त्याकरता बौद्ध विहार लोकांनी 80 गुंठ जमीन त्या शाळेला दिली। म्हणजे त्यांचंसुद्धा एक मोठेपणा किंवा उदारता मानावी लागेल आणि त्यांचं आभार मानलं पाहिजे बौद्ध लोकांचं। बापूंच्या विचारानं आता इतकं गाव गुन्हेगोविंदांना नांदते आणि सहकार्य एकमेकाबद्दल असतं आपुलकीनं सामायिक चालणारं हे गाव त्यांच्या विचारातनं तयार केलं त्यांनी। एक समजा सामाजिक दृष्ट्या
विकास झाला. आपला हा सातारा जिल्हा हा स्वातंत्र्य मर्दांचा जिल्हा आहे. पहिल्यापासून आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय थोर व्यक्ती होऊन गेल्या आणि त्याच पद्धतीनं आमचं तडोळगाव हे सुद्धा या ठिकाणी सैनिकाच्या बाबतीत अतिशय अग्रेसर असं आहे. आमचे सर्जेराव बापू हे सुद्धा सैन्यामध्येच होते आणि ते रिटायर झाल्यानंतर 1952 साली आमच्या या तडोळेगावच्या ग्रामपंचायती स्थापना झाली आणि सर्जेराव बापू हे पहिले सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी सर्व हिंदू मुस्लिम मराठा सर्व जणांना एकत्र करून या ठिकाणी श्रमदानाची कामे या गावामध्ये केली. अतिशय 7 खोल्यांची एक मोठी मराठी शाळा या ठिकाणी बांधली. तसेच हा कोरेगाव तडोळे रस्ता हा अतिशय म्हणजे घाण रस्तासुद्धा तो अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार केला. या ठिकाणी ग्रामपंचायतचं अतिशय मोठं असं ऑफिस बांधलं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी या पाण्याची टाकी या ठिकाणी बांधली गेली. त्यावेळेला अभयसिंग महाराज या ठिकाणी आलेले होते. त्यानंतर नंतर बापूंचं देहावसन झाल्यानंतर पुन्हा श्रीमंत भाऊ या ठिकाणी सरपंचपदी 92 साली विराजमान झाले. भाऊनीसुद्धा या ठिकाणी आपल्या कार्यामध्ये कसलीही कसूर न करता या गावासाठी अतिशय तन मन धन अर्पून या गावची सेवा केल्याने ह्या गावचा विकास केला. आणि त्याच पद्धतीनं आता या ठिकाणी त्यांची स्नुषा त्यांची सूनबाई ही 3री पिढी ही लोकनियुक्त सरपंच म्हणून या ठिकाणी निवडून आलेली आहे. आणि त्या पद्धतीनं हा कारभार हा जवळजवळ म्हणजे 52 ते 18 म्हणजे बराचसा काळ या ठिकाणी त्यांच्या 3 पिढ्यांनी या गावामध्ये केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. हिंदू मुस्लिम आणि मराठा समाज हा एक आहे आणि सगळ्यांचे सण सारखे साजरे होतात. आमच्या गावामध्ये यात्रा जी भरते ती पीर साहेब म्हणजे दाऊद मलिक बाबा म्हणून भरते. ते संपूर्ण गाव एकत्र करून भरवली जाते. आणि दुसरा मुद्दा असा की मी लहान असताना मी शाळेमध्ये जात होतो त्यावेळेला हा ग्रामपंचायत कार्यालय बापूंनी बांधलेलं आहे. त्यावेळेला आम्ही लहान होतो. आम्ही आतमध्ये त्या खड्ड्यात उडी टाकली तर आमचं डोकं बुडत होतं एवढं खोल खणलेलं आहे. आणि त्यावेळेला बापूंनी गावच्या नदीवरून कावडीनं पाणी आणून ह्या ग्रामपंचायतीसाठी वापरलेलं आहे. ती स्वतः दुसऱ्याला न सांगता स्वतःने कावडीनं पाणी आणून ग्रामपंचायत तयार केलेली आहे गावच्या श्रमदानातून. पण स्वतःसुद्धा श्रमदान त्यांनी केलं एवढं की कावडीनं पाणी स्वतः आणत होते. एक दिवसच आणलं नाही, कायम ते बिल्डिंग होईपर्यंत ते पाणी वाहत होते. आणि गावच्या श्रमदानातून सगळ्या लोकांनी मदत करून सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन ही इमारत तयार झालेली आहे. ही माझ्या लहानपणची गोष्ट आहे. तडवळे या 3000 लोकसंख्येच्या गावात मुख्य व्यवसाय शेती असून 800 एकरामध्ये ऊस उत्पादन घेतलं जातं. या सधन गावात एकाच घरात सलग 55 वर्षे बिनविरोध गावच्या सरपंच पदाचा मान लोकांनी दिला आणि सत्तेचा सकारात्मक वापर करून गावच्या सर्वांगीण विकासाबरोबर गाव गेली 55 वर्ष व्यसनमुक्त ठेवण्यात श्रीमंत झांजुर्णे यांना यश आलं आहे. आमच्या तडोळेगावचे सर्जेराव बापू झांजुर्णे हे गेली 40 वर्ष त्यांनी सरपंचपद भोगलं आणि त्यांनी गावात जो पाया रोवला तो अतिशय चांगल्या पद्धतीचा रोवला. त्यांनी विकास कामाच्या बाबतीत मंदिरं सगळी मंदिर म्हणा आणि सर्व जो आमच्या गावात समाज आहे अल्पसंख्याक समाज तो सर्व एकोप्यानं आणि मराठी समाज हा चांगल्या पद्धतीनं वावरत असतो. आणि त्यांचं संगोपनाचं काम त्यांचा वारसा श्रीमंत भाऊ झांजुर्णे त्यांनी तो जपला आणि ती गेले त्यांनी 10 वर्ष सत्ता भोगली. आणि आमच्या गावात त्यानंतर आत्ता जी नवीन निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 3री पिढी त्यांची सुनबाई मोनाली निलय झांजुर्णे ह्या लोकनियुक्त बहुमतानं निवडून आल्या. आणि त्या अतिशय कामाची त्यांची पद्धत बघितली तर बापूंच्या भाऊंच्या आणि गेली आता 4 महिने झाले निवडणूक होऊन तरी त्यांची कामाची पद्धत त्यांच्या वर्षाप्रमाणेच आहे. आणि आमच्या गावाबद्दल जर अनेक बोलायचं म्हटलं तर आमच्या गाव तसं सुसंस्कृत आणि वादविवाह तंटा हा अजिबात नसतो. आणि महत्त्वाचं व्यसनमुक्तीपासून फार अतिशय दूर राहिलेलं आमचं हे तडोळे गाव आणि सर्व समाज हा एकोप्यानं राहतो. आणि तसंच शेतीविषयी जर बोलायचं म्हटलं तर शेतीचा सकाळ विषय असा आहे की सर्व पिकं कांदा असो ऊस असो टोमॅटो असो असं अग्रेसर आमचं कोरेगाव तालुक्यात सातारा जिल्ह्यातील गाव असं अग्रेसर उत्पादनाच्या बाबतीत
अतिशय उत्कृष्ट उत्पादन घेतं आणि मार्केटमध्ये मुंबई बाजारात किंवा मुंबईच्या मार्केटमध्ये पुण्याच्या मार्केटमध्ये अतिशय अग्रेसरपणे असतं. एकात्मतेचे प्रतीक म्हणजे आमचे तडोळे गाव. या तडोळे गावचा विकास गेले 55 वर्षामध्ये झांझरुणे कुटुंबियांनी केलेला आहे. या विकासामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या गावातील असणाऱ्या तरुण सर्व मंडळांच्या माध्यमातून हा प्रचंड अशा प्रकारचा विकास केलेला आहे. आमचं गाव हे एक धार्मिकदृष्ट्या एकात्म आहे. हिंदू, बौद्ध, मुस्लिम या सर्व बांधवांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम हे साजरे केलेले आहेत. असा हा आमचा गाव भारतामध्ये तसा आधुनिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर प्रगतीपथावरती पोहोचलेला दिसून येतो. शेती विकास, त्याचबरोबर सांस्कृतिक विकास, शैक्षणिक विकास हा प्रचंड वेगाने या आमच्या गावचा झालेला आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या पदावरती कार्यरत असणारे आमचे गावचे नागरिक हे बहुसंख्येने असल्यामुळेच गावचा कायापालट झालेला दिसून येतो. मी आमच्या श्रीमंत भाऊ झांझरुणे यांची कारकीर्द पाहिलेली आहे. त्यांनी या गावाला प्रगतीपथावरती नेण्यासाठी गावामध्ये स्वच्छता अभियान राबवून सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावरती आणण्याचा बहुमान आमच्या श्रीमंत भाऊंनी हा प्राप्त करून दिलेला आहे. अशा प्रकारचा हा सर्वांगीण विकास आणि आमचं तडोळे गाव हे पाहताना मला अतिशय आनंद होतो. लोकशाहीमध्ये समाजकारण राजकारण यांना आणण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु कारणावर बापूंनी जास्त भर दिला. राजकारणाबरोबर समाजकारणामध्ये त्यांनी काय केलं की गावाला संपूर्ण गावाला एकत्र करून हे श्रमदान कसं असतं आणि लोकांच्यातून केल्यानंतर काम काय होऊ शकतं हे महाराष्ट्रातनं देशातलं पहिलं उदाहरण आहे. त्याचं कारण की आमची प्राथमिक शाळा हे श्रमदानातून झालेली आहे. एक कॉन्क्रीट गटर श्रमदानातून झाले, बौद्ध मंदिर हे श्रमदानातून झालेले आहे, नंतर पीरसाहेब दर्गा हा श्रमदानातून झालेला, आमच्या हायस्कूलचा श्रमदानातून झालेला आहे, आणि ज्ञानेश्वर मंदिर हे सुद्धा श्रमदानातून झाले. मग श्रमदानातून ह्या जे वास्तू उभे राहिलेले आहेत हे एक प्रतीक आहे. आणि समाजकारण करत असताना समाजाला कुठल्या पद्धतीनं एकत्र करायचं आणि कोणी दुःखी नाही झाला पाहिजे. प्रत्येक समाजातला, प्रत्येक जातीतला, प्रत्येक धर्मातला, प्रत्येक पंथातला घटक हा कसा समाधानी असला पाहिजे हे एक आमच्या गावाला त्यांनी दिलेले एक विषय, फार मोठा विषय आहे. आणि त्या विषयाला अनुरूप आमच्यासारखा सामान्य कार्यकर्तासुद्धा बापूंचा अभ्यास करूनच आम्ही पावलं ठेवतो. आणि त्याच पद्धतीचं काम त्यांचे चिरंजीव श्रीमंत भाऊ झांझरुणे आणि त्यांचे नातू निलेश झांझरुणे आणि त्यांच्या नातसून मोनाली झांझरुणे या सुद्धा त्यांच्या कार्याला प्रेरित होऊनच करतात. आणि हे एक आम्हाला दिलेलं सर्जेराव बापूंनी दिलेलं फार मोठं एक बँकेतले जे विचार असतात, बँकेमध्ये पैसे असतात परंतु विचाराचं जे भांडार दिलेलं आहे आमच्या गावाला हे फार मोठं आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो. या गावातील 100% तरुण व्यसनमुक्त असून तंबाखू, गुटखा यांची विक्री सुद्धा केली जात नाही. या तडवळे गावात श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा, ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे तीनही सण सर्व धर्मातील ग्रामस्थ, महिला एकत्र येऊन साजरी करण्याची परंपरा आहे. बौद्ध आंबेडकर जयंती आम्ही तिथं जातो. हिंदू लोक आमचा सण उरूस साजरा करतात. आम्ही त्यांच्या सणात सहभागी होतो. आमची यात्रा ते करतात, पारायण हे आम्ही त्यांच्यात सहभागी होतो. ते आमच्या सणाला सहभागी होतो, एकत्र सगळं करतो. आंबेडकर यांच्या जयंतीच्या वेळेस आम्ही तिथं जातो, एकत्र करतो. तडोळ्यावरती ऐक्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तडोळ गाव सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाणारं गाव असं आमचं सातारा जिल्ह्यात त्याचं नाव लौकिक आहे. तर तडोळ गावचं ग्रामदैवत अगदी आमचं पीरसाहेब दर्गा आहे दाऊल मलिक, त्याचा उर्साचा कार्यक्रम पूर्ण सर्व धर्मीय म्हणजे आम्ही हिंदू, मुस्लिम, बौद्ध एकमेकाच्या हातात हात घेऊन आम्ही एक सालाबादप्रमाणे वार्षिक यात्रा आम्ही भरवत असतो. परत बौद्ध समाजाबद्दल बोलायचं जरी झालं तर आंबेडकर जयंती आम्ही सगळे मुस्लिम असो, हिंदू असो, बौद्ध समाज असो, सर्व धर्मीय एकत्रित बसून आम्ही तो कार्यक्रम पार पडतो. आमचं गाव एक चांगलं नाव लौकिक ऐक्याचं सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाणारं चांगलं गाव म्हणून एक त्याचा जिल्ह्यात एक नाव लौकिक आहे. पारायण सोहळा आम्ही पारायणात ज्ञानेश्वरी महाराजाचं पारायण असतो वर्षाला, ते आम्ही सगळेजण बरोबर घेऊन पारायण अगदी व्यवस्थित पद्धतीने पार पडावं. सन 1993 ते 2003 या काळात श्रीमंत झांझरुणे हे बिनविरोध सरपंच झाले, तर त्यांची स्नुषा मोनाली झांझरुणे या सध्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. सर्व शासकीय योजनांची सर्वांना बरोबर घेऊन अंमलबजावणी केली जाते. तडवळे गावाला स्वच्छता अभियान,
तंटामुक्ती अभियान यासारखे पुरस्कार देखील प्राप्त झाले असून झांजुर्णे कुटुंबाची सामाजिक भावना व ग्रामस्थांचं पाठबळ मिळालं आहे. त्यात साकारणारे तडवळे गावचे शिल्पकार आजी सासरे कैलासवासी बापू यांनी ग्रामपंचायत स्थापनेपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत सलग 40 वर्ष सरपंचपद सांभाळले. त्याचनंतर माझे सासरे श्रीमंत भाऊ झांजुर्णे यांनी 10 वर्ष सरपंचपद सांभाळले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गावची पितापुत्रांनी सलग 50 वर्ष तनमन धनाने सेवा करून गावचा तडवळे गाव एक आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळवला. मी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तडवळे गावातील महिलांसाठी सर्वांगीण विकास, बचत गट, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध उपक्रम राबवून विविध क्षेत्रात उपक्रम राबवून तडवळे गावचा विकास करण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. तडवळे गावातील तरुण युवकांचे संघटन करून सामाजिक कार्याची मी सुरुवात केली. तसेच माझे आजोबा कैलासवासी सर्जेराव बापू व वडील श्रीमंत भाऊ यांच्या विकासाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावातील सर्व लोकांना बरोबर घेऊन विकासाचा प्रयत्न मी करणार आहे व करीत आहे. गावामध्ये व्यसनमुक्ती व सर्व सामाजिक विषयांसंदर्भात जनजागृती करण्याची मोहीम मी हाती घेण्याचा माझा मानस आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाणलोट विकासाचा व शेतीपूरक व्यवसायाला चालना देणाऱ्या मोहिमेचा तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न मी भविष्य काळामध्ये प्राधान्यक्रमाने करणार आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या गाव पातळीवरील मूलभूत घटकांवर विशेष भर देऊन भविष्य काळामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग व महिला यांचे संघटन करून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. शेतीसाठी प्राधान्याने पाणलोट क्षेत्राचा विकास करून त्यामध्ये बंधारे प्रामुख्याने गावामध्ये बांधून व तसेच शेतीविषयक पूरक जोडधंदे जोडधंद्या संदर्भात युवकांमध्ये जनजागृती करून त्याला प्राधान्य देणार आहे. सत्तेसाठी अनेक ठिकाणी कुरघोड्या मारामारी पाहायला मिळते, मात्र तडवळे गावात गेली 55 वर्ष बिनविरोध सरपंच करून एकीचं बळ दाखवलं आहे. या गावचा आदर्श इतर गावांनी देखील घेण्याची गरज आहे. विकास भोसले, सातारा.